विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे हॉरिझॉन अकॅडमी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सातारा जिल्ह्याचा जो पेपर झालेला आहे त्याचा गणित आणि बुद्धिमत्ता याचं स्पष्टीकरण बघणार आहोत। पण आपण या व्हिडिओमध्ये फक्त आता आपण गणितचा बघणार आहोत, कारण की मला क्लास आहे, कारण मला क्लासला जाण्याचं आहे। तर आपण फक्त दोन भागामध्ये याला विभाजित करूया। पहिल्या भागामध्ये आपण काय घेऊया, फक्त गणित घेऊया, नंतरच्या दुसऱ्या भागामध्ये आपण बुद्धिमत्ता घेऊया। तर चला चालू करूया। तर आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे बघा, एका गावाची लोकसंख्या 6000 आहे, त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल? तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे जर आपण 10% कमी केले, 10% कमी केले तर एकूण किती टक्के कमी होतात? 19% कमी होतात। जर 20% कमी केले, 20% कमी केले म्हणजे एकूण किती टक्के कमी होतात? तर 36% कमी होतात। त्याच प्रकारे 30% कमी केले, 30% कमी केले तर किती टक्के कमी होतात? 51% कमी होतात। 40% कमी केले, 40% कमी केले तर किती टक्के कमी होतात? 64% कमी होतात। त्याच प्रकारे 50% कमी केले, 50% कमी केले तर एकूण किती टक्के कमी होतात? तर 75% कमी होतात। हे आपल्याला माहित आहे। तर इकडे काय सांगितलेलं आहे की कमी करणारे तर आहेत, कमी करणारे आपल्याला विचारलेले आहे का? इकडे नाही। किती उरलेले आहे म्हणजे ते 36 गेल्यानंतर किती उरले, म्हणजे 20% कमी केले, 20% कमी केले तर किती टक्के कमी होतात? आपल्याला माहित आहे 36% कमी होतात। पण आपल्याला ते विचारलेलं आहे का किती टक्के कमी झालेले? ते विचारलेलं नाही। आपल्याला काय विचारलेलं आहे? किती टक्के बाकी आहे, म्हणजे 36 मधून 100 मधून 36 गेले तर किती उरले? 64। किती उरले? 64। आता 64 काढा आपल्याला 6000 चे, किती टक्के लोक आता बाकी राहिलेले आहे? 6000 चे। तर 2 शून्य आणि 2 शून्य म्हणजे किती? 6 चौक किती झाले? 24। हातचे किती आले? 2। 6 6 किती? 36। 36 आणि 2 किती? 38 आणि हा शून्याचा शून्य झाला। हा फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे लिहत आहे आणि याला लिहिण्याची सुद्धा गरज नाही। आपण लवकरच आपला जे पॅक आहे, कोर्स आहे ते आपण लॉन्च करणार आहे। की बरेच मुलं मला कॉल करत आहे की सर तुमचा कोर्स काय आहे, कधी येणार आहे? ते लवकरच येणार आहे, आपण ते करणार आहोत। बघा दुसरा नंबरचा प्रश्न, एका व्यक्तीचा पगारामध्ये 50% घट झाली, नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली, तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला? तर ऑप्शन दिलेले आहे 35%, 25%, 20% आणि यापैकी नाही। ऑप्शन बघता बघताच आपला उत्तर आला पाहिजे। जसं की आपल्याला माहित आहे 10% कमी केले आणि पुन्हा 10% घट झाली आणि 10% घट झाली। कसं दिलेलं आहे बघा, पगारामध्ये म्हणजे पहिले 10% घट झाली आणि पुन्हा 10% आपल्याला नफा झाला, तर किती टक्क्याचा तोटा होतो? त्याच्यामध्ये सुद्धा 10%चा नफा झाला आणि 10%चा तोटा झाला। तर अशा प्रकारचा क्वेश्चन मध्ये नेहमीच काय होत असतो? तोटा होत असतो। म्हणजे 10% कमी आणि 10% जास्त जरी केले आपण तरी पण आपल्याला किती टक्क्याचा तोटा होतो? 1% तोटा होतो। 20% वाढवले आणि 20% जर कमी केले तरी सुद्धा आपल्याला 4% तोटा होतो। 30% वाढवले आणि 30% कमी केले तर काय होतं? त्याच्यामध्ये 9% तोटा होतो। आणि 40% वाढवले आणि 40% कमी केले, 40% वाढवले 40% कमी केले तर किती टक्क्यांचा तोटा होतो? 16% तोटा होतो। 25% वाढवले, 50% वाढवले आणि 50% कमी केले म्हणजे किती टक्क्यांचा तोटा होतो? 25%। तर इकडे तेच सांगितलं आहे आपल्याला, 50% घट झाली, ते घट येऊ द्या, पहिले घट येऊ द्या किंवा नफा येऊ द्या, आपल्याला काही देणं नाही। वाढले आणि घटले, जर वाढले आणि घटले अशा प्रकारचा आला तर त्याच्यामध्ये नेहमीच काय होत असतो? तोटा होत असतो। आपण बघितलं आता 50% जर वाढले होते आणि 50% जर घट केले होते तर किती टक्क्याचा आपल्याला तोटा होतो? 25%। तर ऑप्शन कोणता आला आपला? ऑप्शन क्रमांक बी बरोबर आला। जर आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे तर आपण कसं करू शकतो? त्याला 50 किती आले? हे 50, 100 मधून 50 गेले म्हणजे किती उरले? 50। छेदामध्ये किती आले? 100 गुणिले, आता इकडे वाढलेले आहे म्हणजे 100 किती झालेली आहे? आता 150 झालेली आहे। 150 छेदामध्ये किती आले? 100 आणि हे 100 चे किती? 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हा 2 शून्य 2 शून्य म्हणजे किती आले? 75। म्हणजे हे 100 आपण जे घेतले होते एक्स्ट्राचे जे 100 घेतले होते त्याच्यापैकी किती उरले? आता 75 उरले, म्हणजे कितीचा लॉस झाला आपला? 25चा। म्हणजे किती? ऑप्शन क्रमांक बी उत्तर। 3 नंबरचा क्वेश्चन आहे, एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात 15 पेन विकले, तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती? ऑप्शन दिले आहे 15%, 20%, 25% आणि 18%। तर आपल्याला सरळ सरळ काय झालेलं आहे
3 पेनांचा त्याला काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. म्हणजे त्याला किती करायचं आहे, 15 पेन विकले तर 3 पेनांचा त्याला काय झालेला आहे, सरळ सरळ फायदा झालेला आहे. तर पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे तर 100 ने गुणाकार करा. तर 3 आहे का 3, 3 5 किती झाले 15, 5 1 5, 5 2 झाले 10 आणि हा शून्याचा शून्य म्हणजे झाला किती टक्के नफा झाला, 20% नफा झाला. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे 1,40,000 आणि 1,50,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. जर 1 वर्षाचा अखेरीस त्यांना 1,16,000 रुपये नफा होत असेल तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळाले पाहिजे. तर काढू आपण त्यांचा रेशो. किती आला 0 0 0 आणि हे किती आहे 1,50,000 0 0 0 म्हणजे हे 4 शून्य गेले आणि हे 4 शून्य गेले. आता 14 आणि 15 किती झाले 29 झाले. आता 29 ला कोणत्या संख्येने 116 ने भाग द्या. आता इकडं 3 शून्य म्हणजे 29. आता 29चा पाडा आपल्याला काही येत नाही पण मला 9चा पाडा येतो. 9च्या पाड्यामध्ये 6 कुठे येतात बघा. ऑप्शन मध्ये काही पॉइंट मध्ये आन्सर आलेला आहे का, नाही. तर आपल्याला काय बघायचं असतो इकडं 29चा पाडा किती 9 चौक किती 36, 9 1 9 3 18 9 1 9 3 18 9 3 27 9 चौक 36 म्हणजे 4 ने जर गुणाकार केला तर येऊ शकतो आपला उत्तर 9 चौक किती झाला 36. हा 6 शेवटी आला त्यामुळे आपण केलेला आहे. 9 चौक किती झाला 36, हातचे किती आले 3, 4 2 8 8 9 10 11 11 म्हणजे आला 116 आला उत्तर. किती आला 4 म्हणजे किती 4000. 1 ची किंमत किती आलेली आपली 4000 आलेली म्हणजे 4 ने या 4000 ला याने गुणाकार करा आणि 4000 ला या 15 ने गुणाकार करा. किती आला मग 14 चौक 56 56,000 आणि 15 चौक 60,000 15 चौक 60,000. तर 56,000 आणि 60,000 म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक ए बरोबर. तर 5व्या नंबरचा आहे बघा. एका त्रिकोणाचा पाया 15 सेंटीमीटर आणि उंची 12 सेंटीमीटर आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळाचा दुप्पट आहे. तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती मीटर आहे, किती सेंटीमीटर आहे. तर आपल्याला काढायचं आहे बघा. पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ आपल्याला काढावंच लागेल. तर पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ किती असतो, त्रिकोणाचा क्षेत्रफळ बरोबर हा पाया गुणिले उंची. तर पाया आपल्याला दिलेला आहे आणि उंची सुद्धा दिलेली आहे आपल्याला. पाया किती दिलेला आहे 15 गुणिले 12 तर हे किती झाले 6 6 15 साठी किती झाले मग 90. तर क्षेत्रफळ किती आला पहिल्याचा 90 आलेला आहे. पहिल्या क्षेत्रफळ किती आलेला आहे 90. पुन्हा काय दिलेला आहे तसेच त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचा दुप्पट म्हणजेच पहिल्या क्षेत्रफळ किती आला ना 90 तर दुसऱ्याचा किती येणार 90 गुणिले 2 बरोबर किती 180 बरोबर किती आला 180. तर आपल्याला त्रिकोणाचे आता क्षेत्रफळ बरोबर हा पाया गुणिले उंची. तर आपल्याला काय दिलेलं आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले आहे हा गुणिले पाया. पाया किती दिलेला आहे आपल्याला 20 दिलेला आहे गुणिले आपल्याला उंची काढायची आहे. तर हे किती आहे 180 गुणिले किती होणार 2 छेदामध्ये किती येणार 20 बरोबर किती उंची. हे किती झाले मग 10 आणि हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे उंची किती आली आता उंची आलेली आपली 18 सेंटीमीटर. किती आली मग 18 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा बघा काय दिलेला आहे. एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती असेल. 40% किती दिलेली आहे 40% दिलेली आहे किती 40% दिलेली आहे 120 तर विचारलेली आहे 55% बरोबर किती. तर हा शून्य गेला हा शून्य गेला 4 त्रिक किती झाले 12 म्हणजे 3 ने गुणाकार केलेला आहे. तर या संख्येला सुद्धा आपण किती 3 ने गुणाकार करू 3 ने गुणाकार 3 5 किती झाले 15 हातचा किती आला 1 3 5 15 आणि 1 किती झाला 16 म्हणजे 165. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे मग ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे. ए चा पगार 18,800 रुपये आहे तसेच बी चा पगार 4,000 रुपये आहे. तर ए चा पगार बी चा पगाराचा किती टक्के आहे. तर इकडे काय दिलेलं आहे ए चा पगार हा बी च्या पगाराचा किती टक्के आहे. तर ए चा पगार किती आहे बघा ए चा पगार आहे 18,800 बरोबर बी चा पगार किती आहे 4,000 गुणिले तर ए चा पगाराचा किती टक्के आहे. बी चा पगार किती आहे मग 100%. 2 शून्य गेले हे किती आलं आपल्याला एक्स काढायचा आहे. किती आला हे छेदामध्ये आला आता हे शून्य गेला हा शून्य गेला
4 एके 4, 4 चौक किती आला 16, किती उरले मग 2, 4 7 28 आणि हे 0 म्हणजे 470. किती आला मग हे 470 बरोबर किती आला x. तर उत्तर किती आला आपला ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा बघा काय दिलेला आहे. P या नळाने एक टाकी 12 तासात भरते आणि Q या नळाने 15 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. तर काय दिलेलं आहे 12 तासात भरते आणि 15 तासात रिकामी होते. तर याचा लसावी किती येणार आहे 60. 12 पंचे किती झाले 60 आणि 15 चौक किती झाले 60. तर आता हे नळ दोघं भरत आहे पण हे नळ भरणार आहे आणि हा नळ खाली करणार आहे. तर 5 मधून 4 गेले तर किती उरला 1 म्हणजे 1 ने भाग द्या 60 ला. 60 ने 1 ने जर भाग दिला तर किती तास लागणार आहे आपल्याला 60 तास लागणार आहे. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. तर 9 नंबरचा क्वेश्चन आहे 18 कामगार रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम इकडे काय आलेलं आहे बघा. तेच काम रोज 9 तास याप्रमाणे काम करून 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. तेच कामचा वरचे वर आणि तेच कामचा नंतरचे खालचे खाली. तर काय आहे 18 गुणिले 8 गुणिले 12. तर तेच काम नंतर कोण आहे खाली 9 गुणिले किती आहे 16. 8 1 8 8 दोन्ही 16 पुन्हा 9 1 9 9 दोन्ही 18. हे दोन गेले तर किती उरले 12 म्हणजे किती दिवस लागतील त्यांना 12 दिवस लागतील. पुढचा बघा काय दिलेला आहे 20 इस्त्र्यांना 120 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात. तर 300 चादरीवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी किती इस्त्र्या लागतील. तर इकडे काम एक होता आणि इकडे काम वेगवेगळे आहे. इकडे काम किती आहे 150 आहे आणि इकडे 300 आहे म्हणजे काम वेगवेगळं आहे. तर काय करतो आपण इस्त्र्या गुणिले दिवस आणि छेदामध्ये काय आहे काम बरोबर. त्याच प्रकारे इस्त्रिया गुणिले दिवस छेदामध्ये काय येईल मग काम. तर करा यांचा आता किती आहे इस्त्री 20 गुणिले दिवस किती आहे 27 छेदामध्ये किती आहे 150 बरोबर. इस्त्रिया किती आहे इकडचे 27 नाही किती आहे 24 इस्त्र्याच आपल्याला काढायचं आहे. इस्त्रिया गुणिले किती आहे 24 छेदामध्ये किती आहे 300. तर भाग द्या. इकडचा इकडे काय घेऊन जाण्याची काय गरज आहे का नाही. फक्त इकडचा इकडे फक्त कट करा. पण ती किती आले 2 आले. पुन्हा हे किती आले मग 12 आले. इकडचा इकडे आता घेऊन जाण्याची काही गरज नाही. आपल्याला भरपूर पेपर झालेले आहेत 30 एक पर्यंत. किती पेपर झाले आपले 20 एक पर्यंत पेपर झालेले असतील आपले. तर याला इकडचे तिकडचे इकडे घेण्याची आता काही गरज आहे का नाही. इकडच्या इकडे आता कट करून घ्या. तिकडे याला मेजवानीसाठी आपल्या घरी आणू नका तिकडं त्याला तिकडच कट करा. आता किती आहे त्याचा मग किती आला 3 चौक किती झाले 12. त्याला 3 नंबर किती झाले ते 27. 4 1 4 4 पंचे किती झाले मग 20. तर तिकडे काही उरला का नाही. आता फक्त इस्त्र्या उरलेले तिकडं 5 नंबर किती झाले मग 45. 45 काय आले मग इस्त्र्या किती आले 45 इस्त्र्या. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. तर 11 नंबरचा आहे बघा 2 समान लांबीच्या रेल्वे गाड्या एकमेकांचा विरुद्ध दिशांनी धावत आहे. त्यांचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या दोन्ही गाड्या परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात तर त्यांची प्रत्येकी लांबी किती. तर आपला सर्वात अगोदर आपल्याला कॉन्सेप्ट माहित पाहिजे की जर दोन्ही गाड्या एकच दिशेने चालले तर वेगांची काय होते वजाबाकी होते. आणि जर विरुद्ध दिशाने विरुद्ध दिशाने येत आहे तर त्या वेगांची काय होते बेरीज होते. वेगांची काय होते त्याच्यामध्ये बेरीज होते. तर इकडे काय आलेला आहे विरुद्ध दिशा आलेला आहे. विरुद्ध दिशा आलेला आहे म्हणजेच काय होणार आहे आता वेग जे आहे त्यांची काय होणार आपण बेरीज करणार आहे. पुढे काय दिलेलं आहे 2 समान लांबीच्या रेल्वे गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशाने धावत आहे. त्यांचा वेग अनुक्रमे किती आहे 56 आणि 70 प्रति तास आहे. जर त्या दोन्ही गाड्या परस्परांना किती सेकंदामध्ये 18 सेकंदामध्ये ओलांडतात आणि उत्तर कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला मीटर मध्ये दिलेला आहे. तर आपला दुसरा कॉन्सेप्ट काय मग किलोमीटर प्रति आवर याचा आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचा आहे. तर याला काय करतो आपण 15/18 ने गुणाकार करतो. आणि जर आपल्याला मीटर प्रति सेकंद याला करायचं आहे किलोमीटर प्रति आवर मध्ये तर याला कसा करतो आपण 18/5 ने गुणाकार करतो बरोबर आहे. तर इकडे काय करायचं आपल्याला 5/18 ने गुणाकार करायचा आहे. कोणाला जो वेगांची आपण बेरीज करणार आहोत त्यांना. तर काय आपला फॉर्म्युला अंतर बरोबर वेग गुणिले वेग.
इकडे करून घ्या. हे किती झाले 70 आणि हे 50 किती झाले मग 126 बरोबर. आणि हे किती आहे वेग आणि वेळ, त्यांना काय करण्याची गरज नाही. वेग आणि वेळ. आता दोन समान लांबीच्या विरुद्ध गाड्या, दोन समान लांबीचा आहे रेल्वे गाड्या, तर इकडे काय घेणार आपण 2x बरोबर. 56 आणि 126 झाले वेग गुणिले किती आहे 5/18 आणि वेळ किती लागलेला आहे त्यांना 18 सेकंद. तर 18 आणि 18 गेलेले आहे. आता इकडे काय उरलेला आहे 126 गुणिले 5 आणि इकडे किती आहे 2x. इकडे घेऊया आपण. तर इकडे किती उरणार आहे फक्त x बरोबर. हे किती आहे 126 गुणिले 5 छेदामध्ये किती आहे 2, तर हे किती आले 6 आणि हे किती 3 म्हणजे x बरोबर 63 गुणिले 5 किती आला मग 5 त्रिक 15. 5 त्रिक किती आलेले आहे 15. हातचा किती आला 1, 5 छेकी 30, 30 आणि 1 किती झाले 31 म्हणजे किती 315 मीटर. 315 मीटर ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. चला पुढे पुढे लवकर माझी क्लास आहे, त्यामुळे आपण काय करूया, जर गणित झाला आपला संपला पूर्ण तर आपण गणित कंप्लीट करून घेऊ. नंतर आपण काय करू, माझी क्लास संपल्यानंतर मी तुमचा बुद्धिमत्ता पण सॉल्व्ह करून देतो. इकडे काय आहे, एक व्यक्ती P या बिंदू पासून 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने Q या बिंदूकडे निघालेला आहे आणि त्याच वेळी दुसरा व्यक्ती Q या बिंदू पासून 30 किलोमीटर या वेगाने निघालेला आहे. जर ते दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर P ते Q हे अंतर किती असेल. तर ते दिलेलं आहे, तेच कॉन्सेप्ट आहे, विरुद्ध दिशेने येत आहे, त्यामुळे काय होणार त्यांची वेगांची बेरीज होणार आहे. तर काय करणार आपण, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग किती दिलेला आहे, मग वेग किती होतो यांचा 20 आणि हे किती आहे 30, 50 गुणिले याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करायचा, म्हणजे किती 5 मध्ये 18 गुणिले वेळ किती आहे यांचा, वेळ आहे निघालेला आहे, जर ते दोघे मेकांना 18 सेकंद किती झाला मग 18 केले तर किती झाले हे 250, किती 250 मीटर. अंतर किती आला मग 250 मीटर. उत्तर कोणतं आहे मग आपला, ऑप्शन क्रमांक डी उत्तर आहे आपला 250 मीटर. पुढचा क्वेश्चन आहे बघा, अमित, अनिल, आशिष यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:5 आहे. 2:5:3 आहे. जर तिघांचे एकूण वय 60 वर्ष असल्यास आशिषचे वय किती. कुणाचे विचारलेले आहे, आशिषचे, म्हणजे 3 चे विचारलेले आहे. तर ही संख्या येऊ शकते का आन्सर आपला, ही संख्या येऊ शकते का आन्सर आपला, नाही येऊ शकते. जर तुम्हाला आता नवीन जे विद्यार्थी आहेत ते आपले मागचे व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला कळेल हे काही का बरं हे येऊ शकत नाही, ते तुम्ही मागचे व्हिडिओ लेक्चर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार ते. जर तिघांचे एकूण वय 60 वर्ष असल्यास आशिषचे वय किती. तर आशिषचे वय किती येऊ शकते, एक तर 18 येऊ शकते, नाही तर किती 24 येऊ शकते. तर काय याच्यामध्ये बघा किती करू लाग आपण, 5 आणि किती झाले 7, 7 आणि किती झाले ते 10, 10 आणि 60 भागिले 10 हा गेला आपला. उत्तर किती आला आपला 6/12 चित्रिक, मग किती आला उत्तर त्याचा 18. 1 चा किती आला 6 आणि 3 चा किती येणार मग 18. उत्तर किती आला मग 18. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा बघा, एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 आहे. जर तो 11वा सामना खेळला तर त्याचा रनांची सरासरी 5 ने वाढते, तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या. किती आहे, एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्याची सरासरी किती आहे 10 गुणिले 100 बरोबर किती झाले हे 1, एकावर 3 शून्य. पुढे काय सांगितलेलं आहे, जर तो 11वा सामना खेळला, जर त्याने 11वा सामना खेळला तर त्याची सरासरी कितीने 5 ने वाढेल, म्हणजे किती धावा करेल तो 105 धावा करेल. किती झालं मग 11×5 = हातचे किती आले 5, 5 चे 5 इकडे आले पुन्हा 11×1 तर किती आले मग हे 5, 5, 1, 155. नवीन धावा किती केल्या मग त्याने 11व्या सामन्यात किती धावा केल्या असतील 155 धावा केल्या असतील. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. तर बघा 15 नंबरचा क्वेश्चन आहे, रमेशला सुरेशच्या पगाराचा निमपट तर महेशला रमेशच्या पगाराचा तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती. तर इकडे लिहूया आपण रमेश आणि इकडे आहे सुरेश आणि पुन्हा आहे महेश. तर काय दिलेलं आहे, रमेशला सुरेशच्या पगाराचा निमपट, रमेशला सुरेशच्या पगाराचा निमपट म्हणजे याला रमेशला आपण x धरला तर सुरेशला किती येणार 2x बरोबर. पुढे काय दिलेलं आहे, रमेशला सुरेशच्या पगाराचा निमपट तर महेशला रमेशच्या पगाराचा तिप्पट, रमेशच्या पगाराचा तिप्पट म्हणजे आला x, 2x आणि 3x पगार आहे. तर महेशचा पगार 4500, महेशचा पगार किती आहे 4500 असल्यास सुरेशचा पगार किती.
सुरेशचा पगार आपल्याला काढायचा आहे म्हणजे 3 ने भाग द्यायला किती आले, 3 एक 3 आणि हे 3 5 15 म्हणजे 1500. 1500 कोणाचा आला मग? 1500 पगार आला रमेशचा. आणि सुरेशचा किती येणार मग? 3000. किती येणार? 3000. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे? ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा बघा काय दिलेला आहे. पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे विना थांबा बसच्या दिवसभराच्या 5 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 45 प्रवासी होते. बसचे तिकीट प्रत्येकी 80 रुपये असल्यास दिवसभरात त्यास बसचे एकूण उत्पन्न किती? तर आपल्याला बसचे एकूण उत्पन्न काढायचे आहे. काय दिलेलं आहे? पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे विना थांबा बसच्या दिवसभरात 5 फेऱ्या, म्हणजेच 5 फेऱ्या कोणते? जाण्याचे आणि 5 फेऱ्या कोणते? येण्याचे. तर एकूण किती फेऱ्या झाले मग? 10 फेऱ्या झाले. आणि प्रत्येक वेळी बसमध्ये किती प्रवासी होते? 45, म्हणजेच किती प्रवासी झाले? एकूण 450. आणि प्रत्येकाचे तिकीट किती आहे? दर किती आहे? 80, म्हणजे 450 ला 80 ने भाग द्या, गुणाकार करा. किती आला मग? 8 0 0, 8 5 40 चे 4, 8 चौक 32, 32 आणि 4 किती झाले मग? 36 आणि हा शून्याचा 0 म्हणजेच किती झाला? 36,000. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे? ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. तर पुढचा बघा 17 नंबरचा क्वेश्चन आहे. 15 सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंदे लावली होती. पहिल्या तोडीवेळी त्यातील 9 झाडांवरील सर्व सफरचंदे काढण्यात आली तर झाडांवर किती सफरचंदे शिल्लक राहिली? तर याच्यामध्ये किती झाड होते? 15 सफरचंदाचे झाड होते. त्याच्यापैकी किती झाड गेले? आता प्रत्येक किती? 9 झाड गेले, म्हणजे किती झाड उरले? आता 6 झाड उरले. आणि प्रत्येकीवर किती 16 आहे? किती सफरचंदे आहे? 16 सफरचंदे आहे. तर किती आता किती आहे? तर प्रत्येक सफरचंदे किती शिल्लक राहिली? तर किती? 16 चके 96. तर किती सफरचंदे शिल्लक राहिली? 96 शिल्लक राहिली. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा 18 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. एका जंगलामध्ये काही मोर व काही हरिण उभे आहेत. त्यांचा पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांचा एकूण संख्येचा दुपटीपेक्षा 76 ने अधिक आहे. तर त्यातील हरिणांची संख्या किती? तर आतापर्यंत हा 5 ते 6 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे या पोलीस भरतीमध्ये. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढलेला आहे. तर आता आपण आज वेगळ्या पद्धतीने याला काढू. आपण काय दिलेला आहे बघा. हेड घेतला आपण. हेड म्हणजे त्यांच्या डोक्यांची संख्या आणि फूट म्हणजे त्यांच्या पायांची संख्या. त्यांच्या डोक्यांची संख्या हे काय आहे? त्यांच्या डोक्यांची संख्या दोघींचा. त्यांच्या पायांपेक्षा काय दिलेला आहे बघा. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या त्यांच्या दुपटीपेक्षा, संख्येच्या दुपटीपेक्षा 76 ने कितीने जास्त आहे? हे 76 ने जास्त आहे. तर आपण काय घेऊया? एक्स काय घेतले आपण? मोर. एक्स काय घेतले आपण? मोर. आणि हरिण काय घेतले आपण? वाय. तर आपण काढूया आता. एक्स अधिक वाय बरोबर काय आहे? हेड आहे बरोबर. आता पुन्हा काय दिलेलं आहे मग? 2x. मोरला किती असतात? 2x. आणि याला किती असतात? 4y बरोबर किती आहे? 2 हेड. फूट किती दिलेला आहे? 2 हेड अधिक 76. आता वरती काय करूया आपण? 2 ने गुणाकार करूया. याला 2 ने गुणाकार, याला 2 ने गुणाकार, याला 2 ने गुणाकार. आणि यांचे काय करूया? साइन चेंज करूया. तर किती झाले मग हे? 2x गेले तर किती उरले? हे 2y बरोबर. हे तर गेले आपले. आणि हे किती आहे? 76. y बरोबर किती आला मग? 76 भागिले 2. तर किती येणार? y बरोबर 76 भागिले 2. 2 1 2, 2 3 किती आले मग? 6. 1 उरला. 2 8 16 म्हणजे किती आले? 38. y बरोबर 38 आला म्हणजे y आपण काय धरला होता? हरिण. म्हणजे हरिण किती आले मग? 38 आले. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे? ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. 9 नंबरचा आहे बघा. 2 संख्यांचा मसावी 15 आहे तसेच त्यांचा लसावी 90 आहे. जर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर आपल्याला माहित आहे 2 संख्या कोणकोणत्या? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय असते? लसावी गुणिले मसावी. तर पहिली संख्या दिलेली आपल्याला. जर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या आपल्याला काढायचं आहे. 45 गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी किती दिलेला आहे? तर लसावी आहे 90 गुणिले मसावी किती दिलेला आहे? तर मसावी आहे 15. तर काय आहे? दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. हे 90 गुणिले 15 छेदामध्ये किती आहे? 45. किती आला मग? 45 एका 45, 45 दोन्ही 90 म्हणजे दुसरी संख्या किती आली मग? दुसरी संख्या 15 दोन्ही 30. तर ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे मग? इकडे उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन लिहिलेलं आहे मी. उत्तर किती आहे याचा? 30 आहे बघा. ए बी व सी हे 3 मित्र एका वर्तुळापुरती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर तिथे पुन्हा एकदा आरंभ बिंदूजवळ भेटतील? तर याचा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचा आहे. कोणकोणचा? 12, 18 आणि 20 चा.
तर करा याचा किती होणार आहे, 2 ने भाग द्या, किती आले 6, किती आले 9, किती आले 10, पुन्हा 2 ने भाग द्यायला किती आले 3, हे किती आले 9, हे किती आले 5, पुन्हा आता 3 ने भाग द्यायला किती आले 3 1 3, हे किती 3 3 9 आणि हे 5 चे 5 आले, तर किती झाले 2 2 4 झाले, 4 3 12 झाले, 12 5 60 झाले, 60 3 किती झाले 180, म्हणजे 180 सेकंद आलेले आहेत. या मिनिट मध्ये कन्वर्ट करा याला 0 0 म्हणजे किती मिनिट आले 3 मिनिट. उत्तर किती आहे मग आपला ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. 20 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, 15 छेदामध्ये -15 छेदामध्ये 7, हे 7 आपण कॉमन घेतलं इकडे किती उरला -15 अधिक 12 अधिक 19. आता इकडे किती येणार मग 19 आणि हे 15 ची बेरीज करावी लागेल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे लागेल. म्हणजे किती झाले 9 आणि 5 किती झाले 14 चे 4, हातचाला 1 1 2 आणि 3 -34 झाले आणि हे 12 आहे छेदामध्ये 7. किती 4 मधून 2 गेले तर किती उरले 2, 3 मधून 1 गेला तर किती उरले 2, भागिले किती आहे 7, हे वजा आहे 7 त्रिक 21 झाले, 1 उरला छेदामध्ये 7 म्हणजे -3 1 छेदामध्ये 7. उत्तर किती आला ऑप्शन क्रमांक बी. पुढचा बघा, जर a गुणिले b गुणिले c बरोबर 320 असेल तर खालीलपैकी a ची किंमत कोणती असू शकत नाही. 3 2 0, तर 0 असू शकते का नाही, जर 0 ठेवले तर पुन्हा आपला उत्तर 0 होतो, म्हणजे 0 आपण ठेवू शकत नाही. पुढचा क्वेश्चन बघा, 4 44 44 444 या श्रेणीमध्ये 9 आकडे आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल. तर दशक स्थानाच्या ठिकाणी 4 4 4 4 4 किती वेळा घेतलेले आपण हे, जर आपण त्यांची बेरीज केली या श्रेणीमध्ये 9 संख्या, तर इकडे किती 9 8 7 6 5 करा सगळ्यांची बेरीज किती आले. मग आपल्याला किती पाहिजे दशक, इकडचं आपल्याला पाहिजे किती 9 चौक 36 झाले, आजचे किती आले 3 आले, 4 8 32 32 आणि 3 किती झाले 35. एकाही दशक स्थानचा अंक कोणता आला आपला 5, किती आला 5, ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. तर मित्रांनो इकडपर्यंत आपला गणित संपलेला आहे. गणितचे आणखी 3 ते 4 क्वेश्चन असेल तर ते आपण बुद्धिमत्तामध्ये कव्हर करूया. तर आपण दुसरा पार्ट याचा अपलोड करणार आहोत बुद्धिमत्ताचा, कारण की मला आता माझी क्लास आहे त्यामुळे मला जायचं आहे. तर आपण बुद्धिमत्तामध्ये इतके गणित राहिलेले आहेत ते आपण बुद्धिमत्तामध्ये कव्हर करूया.